विद्या केंद्र बेटवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे. भारतीय संविधानाची प्रास्ताविका उद्देशिका प्रत्येक शब्दाचा सोपा अर्थ आणि संकल्पना. संविधानाने महिला आणि केले स्वातंत्र्यपूर्वी विखुरलेल्या आपल्याला या शब्दाने एकत्र आणले. भारताचे लोक विविध संस्थांचे आणि राज्यातील लोकांना एकाच देशाचे नागरिक म्हणून संविधानाने ओळख दिली. सार्वभौम आपण आपल्या देशासाठी स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम आहोत. आपल्यावर कोणाचेही बाह्य नियंत्रण नाही. समाजवादी देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असेल आणि गरीब श्रीमंत जरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. निरपेक्ष शासनाचा स्वातंत्र्याचा कोणताही धर्म नसेल. सर्व धर्म समान असतील आणि धर्म हे वैयक्तिक बाब असेल. शाही राज्य देशाचे प्रमुख लोकांद्वारे निवडले जाते. लोकांच्या मताला सर्वोच्च किंमत असेल. सामाजिक न्याय जात धर्म लिंग यावर आधारित भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक आणि प्रतीक्षा देणे. आर्थिक न्याय समान कामासाठी समान वेतन आणि प्रत्येकाला उपजीविकेचे साधन मिळवून देण्याचा हक्क. अनैतिक न्याय निवडणूक प्रत्येकाला सहभागाचा घेण्यात मत देण्यात आणि निवडणूक लढवण्याचा सर्व समान अधिकार. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आपले विचार म्हणण्याचे व लिहिण्याचे व बोलण्याचे स्वातंत्र्य असेल. विश्वास श्रद्धा व उपासना स्वातंत्र्य कोणताही धर्म स्वीकारण्याचे नाकारण्याचे आणि आपल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य. दर्जाची व संधीची समानता प्रत्येकाला स्वतःची प्रगती करण्यासाठी समान संधी मिळेल. कोणालाही आडकाठी करणार नाही. व्यक्तीची प्रतिष्ठा प्रत्येक नागरिकाचा सन्मान राखला जाईल असे वातावरण निर्माण करणे. राष्ट्रीय एकता आणि एकात्मता विविधता असूनही देश एकसंध राहणे आणि नागरिकांमध्ये एक देश असल्याची भावना निर्माण करणे. नागरिकांनी एकमेकांशी भावंडाप्रमाणे आणि आपुलकीने वागणे. अंगीकृत आणि अधिनियमित 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान स्वीकारून स्वतः प्रवर्तन केले.